घेऊयात पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पावसानं कहर केला। एसटी डेपो समोरील वाहतूक ठप्प झाली होती, तर काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं। खेड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। बंधारा फुटून शेती, रस्ते आणि वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालंय। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय। धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिकच्या इगतपुरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका टाकेत बुद्रुक येथील आदिम कातकरी वस्तीत बसला। वस्तीमध्ये सर्व घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून नुकसान झालंय। तब्बल 48 कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत झालंय। नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचलं होतं आणि पाऊस थांबल्यानंतरही पाण्याचा निचरा न झाल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली। महाड शहरात पुन्हा पुराचं पाणी शिरलंय। सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली। महाड शहरातील दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं। सांगलीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये पडलेल्या सततच्या पावसामुळे नदीची पातळी 14 फुटांनी वाढली आहे। नाशिकमध्ये 140 ते 150 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। तर विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहनही त्यांनी नाशिककरांना केलं आहे। भिवंडीत कामवारी नदीच्या पुराचं पाणी भिवंडीतील अनेक सखल भागात शिरलं। त्या पार्श्वभूमीवर निजामपुरा पोलिसांकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं गेलं। नागोठणे शहराला आंबा नदीच्या पुरानं वेढा घातलाय। तब्बल 4 फुटापर्यंत पुराचं पाणी साचलं। शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली। याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला। पुण्यात सलग 6व्या दिवशी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला। भिडेपूल पाण्याखाली गेलाय। प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घर कोसळल्याची घटना घडली आहे। घरातले 8 जण या घटनेत जखमी झाले। मुसळधार पावसामुळे केळवे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली। पुरात अडकलेल्या गर्भवतीला दरवाजाच्या मदतीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। लोणावळ्याच्या हुडको वसाहतीत 200हून अधिक घरं पाण्याखाली गेली। 2 दिवसांपासून पाण्याचा निचरा होत नसल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। गेल्या 3 दिवसांपासून नागोठणे शहरातील वीज पुरवठा खंडित आहे। मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले।